इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन. त्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्या जवळ येशूने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करत आणि अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सहन केले त्याद्वारे तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा सार्वकालिक तारणाचा झरा झाला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. लूक लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. त्याच्या विषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचे वडील आणि त्याची आई ह्यांना आश्चर्य वाटले. शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्याची आई मरिया हिला म्हटले, पहा, पुष्कळ लोकांच्या अंतकरणातील विचार उघडकीस यावे. ह्यासाठी इस्रायेलात अनेकांचे पतन आणि पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमले आहे. पहा, तुझ्या स्वतःच्या हृदयातून तलवार भोसकून पार जाईल. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.